अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तब्बल 30 वर्षांनंतर शनीची सरळ चाल येणार आहे. शनीच्या थेट हालचालीमुळे काही घरामध्ये विरुद्ध राजयोग निर्माण होईल. अशा परिस्थितीत शनीची सध्याची परिस्थिती काही राशींसाठी खूप शुभ असू शकते. दरवर्षी स्वामी ग्रह शनी आपली स्थिती बदलत राहतो. सुमारे 30 वर्षांनंतर शनी मीन राशीत आहे. मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. सध्या शनी वक्री गतीने भ्रमण करत आहे. काही दिवसातच शनी तुमची परिस्थिती उलट करेल. शनिदेव मीन राशीत भ्रमण करण्यास सुरुवात करतील. 28 नोव्हेंबर 2025 पासून शनी मीन राशीत राहील. शनीच्या थेट हालचालीमुळे काही घरामध्ये विरुद्ध राजयोग निर्माण होईल. अशा परिस्थितीत शनीची सध्याची परिस्थिती काही राशींसाठी खूप शुभ असू शकते. चला तर जाणून घेऊया शनीच्या थेट हालचालीमुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो. त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. 30 वर्षांनंतर शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे 3 राशींचा काळ बदलेल. त्यातील पहिली रास आहे धनु. धनु आणि शनीच्या थेट हालचालीमुळे फायदा होऊ शकतो. करिअरशी संबंधित जबाबदाऱ्यावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात आवश्यक पावले उचलता येतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. पैसे कमविण्यासाठी नवीन कल्पना येऊ शकतात. दुसरी रास आहे सिंह. सिंह राशींसाठी शनीची थेट यात्रा फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. संवाद कौशल्य सुधारा. आनंददायी स्वर राखण्याची शिफारस केली जाते. नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. काही रहिवाशांना नवीन नोकरी देखील मिळू शकते. शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल. तिसरी रास आहे मीन. शनीच्या थेट हालचालीमुळे मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर संबंध निर्माण होतात. एखाद्या व्यक्तीला मोठा करार मिळू शकतो. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगल्या करिअर ऑफर देखील मिळू शकतात. तुमच्या बॉसशी तुमचे संबंध सुधारतील. तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी चर्चेची मदत होऊ शकते. मानसिकदृष्ट्या हा आत्मनिरीक्षण, चिंतन आणि जबाबदारीचा काळ आहे. कधीकधी गोष्टी मंद वाटू शकतात, परंतु बदल आतून सुरू होतो. हळूहळू रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. मन शांत होते आणि आत्मविश्वास परत येतो. हा असा काळ आहे जेव्हा शनी व्यक्तीला मजबूत आणि स्थिर, परिपक्व बनवतो. कामाच्या ठिकाणी सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नवे व्यावसायिक करार, बढती आणि अपेक्षित बदल मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या वर्ष अनुकूल असून बचत आणि गुंतवणुकीत चांगला फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. यासोबतच विविध कामे पूर्ण करून तुम्ही सामाजिक क्षेत्रातही आदर आणि मान्यता मिळवू शकाल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.